सर्वांना नमस्कार. आजचा शासन निर्णय जो 2026-27च्या प्रकाशित करावयाच्या पाठ्यपुस्तकासंदर्भात आहे, त्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. बघा, या परिपत्रकाचा विषय आहे शैक्षणिक वर्ष 2026-27मध्ये नव्याने प्रकाशित करावयाची पाठ्यपुस्तके तसेच पाठ्यपुस्तकांच्या बदलाबाबत. या विषयानंतर आपण पुढील मजकूर बघूयात. संदर्भीय शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष 2026-27साठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भाने झालेल्या बदलाबाबतची माहिती या परिपत्रकाद्वारे आपल्याला कळविण्यात येत आहे. बघा, हे परिपत्रक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच आपण ज्याला बालभारती म्हणतो, त्यांच्याद्वारे हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. तर सुरुवातीला इथे काय सांगितलं आहे? एक, संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे जे NEP 2020 आहे, त्यानुसार जे तयार करण्यात आलेले नवीन अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक वर्ष 2026-27 म्हणजे आता येत्या जूनपासून जे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे, त्यात इयत्ता 2री, 3री, 4थी व 6वीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित होणार आहेत. आपण पाहिलं तर याआधी इयत्ता 1लीची पाठ्यपुस्तके ही गेल्या वर्षीपासून आपण वापरत आहोत. तर ह्या जूनपासून आपल्याला 2री, 3री आणि 4थी व 6वी ही नवीन पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. त्यानंतर पुढचं आहे शैक्षणिक वर्ष 2026-27 म्हणजे जून 2026 हे इयत्ता 5वी, 7वी, 9वी व 11वीच्या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील. म्हणजे आता हे जे वर्ष शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे, त्यानंतरचं नवीन वर्ष जे येईल त्यावेळेस आपल्याला 5वी, 7वी, 9वी आणि 11वीची नवीन पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. पण तात्पुरतं म्हणजे सध्या ह्या वर्षी फक्त 2री, 3री, 4थी आणि 6वीचीच पाठ्यपुस्तके आपल्याला नवीन मिळणार आहेत. पुढे आहे इयत्ता 2री, 3री, 4थी व 6वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांसाठी शिकू मराठी आनंदाने तसेच हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी, तेलुगू, तमिळ व बंगाली या इतर माध्यमांसाठी करू मैत्री मराठीशी ही मराठी भाषेची अनिवार्य पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आणि पुढे इयत्ता 6वीसाठी हिंदी सुलभ भारती व हिंदी सुगम भारती तसेच सुगम भारती म्हणजे कन्नड संयुक्त किंवा उर्दू, तेलुगू असे जे काही असतील तिथे वैकल्पिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नंतरचं आहे की इयत्ता 5वी, 7वी व इयत्ता 8वीच्या एकात्मिक व नियमित पाठ्यपुस्तकांमधील आशय मूल्यमापन योजना ही समान असणार आहे. तसेच ही दोन्ही प्रकारची पाठ्यपुस्तके ही अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पुढे दिले की संदर्भ क्रमांक 2च्या शासन व शुद्धीपत्रकान्वये इयत्ता 9वी ते 12वीसाठी विषय योजना व मूल्यमापन योजनेनुसार विद्यार्थ्यांनी सदर इयत्तांसाठी बालभारतीने तयार केलेल्या प्रात्यक्षिक नोंदवहीचा वापर करणे बंधनकारक राहील. हे बघा, इथे महत्त्वाचं आहे की बालभारतीने जे तयार केलेले आहेत मूल्यमापन योजनेनुसार जी काय प्रात्यक्षिक नोंदवही जी तयार केलेली आहे, त्यांचाच वापर विद्यार्थ्यांनी करावायचा आहे. तसेच इथे संस्थांना सूचना आहे की कोणत्याही शैक्षणिक संस्थेने खाजगी प्रकाशनाच्या प्रात्यक्षिक नोंदवहीचा वापर करण्याचे बंधन किंवा सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये. पुढे दिलेलं आहे की पाठ्यपुस्तक मंडळामार्फत महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता 8वी ते इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार स्वाध्याय पुस्तकांची निर्मिती केलेली आहे. बघा, म्हणजे 8वी ते 12वीच्या मुलांना स्वाध्याय पुस्तिकाही उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तर अशा प्रमाणे शैक्षणिक वर्ष 2026-27मध्ये नवीन पाठ्यपुस्तके आणि जे होणारे बदल आहेत ते आता आपण पाहिलेले आहेत. बघा, हे दिनांक 7/5/2026 हे पाठ्यपुस्तक मंडळाचं परिपत्रक आहे. तर पुढे आपल्याला हे पाठ्यपुस्तकांचा तपशील दर्शवणारा तक्ता पण दिलेला आहे की कोणकोणती पुस्तकं अनिवार्य आहेत आणि इयत्तेनुसार ही आपल्याला इथे पुस्तकं दिलेली आहेत आणि काही वैकल्पिक ही पुस्तकं आहेत तेही इथे दिलेली आहे, त्यांचा उल्लेख इथे केलेला आहे. इयत्तानुसार आपल्याला इथे माध्यम वगैरे दाखवलेलं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.